वाटत कुणाला जसं वाटत असेल, इथं सगळे आमचे जुने मित्र आहेत, सहकारी आहेत. आम्ही म्हणजे पूर्वीपासून सामाजिक कामं करत आलोय आणि आज जे इथं भरपूर जे माझे सहकारी आहेत ते पूर्वीपासून माझ्याबरोबर काम करत आले. त्याच्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आलो. अनेकांना उत्सुकता आहे की आपलं शिक्षण कुठं झालेलं आहे. त्या आज साहेबांनी सांगितलं परदेशात झालं पण नाही. मी पहिला मुंबईत होतो आणि नंतर मी पुण्यात होतो. काही वर्ष माझं शिक्षण पुण्यात झालं. त्याच्यानंतर मी 2-3 वर्ष युरोपला गेलो, तिथं माझं हायस्कूल झालं. त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो. त्याच्यामुळे एक 7-8 वर्ष मी बाहेरच होतो. त्यामुळे कुणाला वाटलं नव्हतं की म्हणजे मी परत येईल. पण म्हणजे मी परत आलो. सुरुवातीला मी व्यवसाय मुंबईत बघायला लागलो. शरयू म्हणून आपली आपला ग्रुप आहे, तुम्हाला माहिती असेल. आपण टोयोटा वगैरे आपण गाड्यांमध्ये काम करत असतो. आणि मग एक 4 वर्षापूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्या प्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची मीटिंग असते. त्या मीटिंगसाठी मी इथं येतो. खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाले की योगेंद्र पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात माझा प्रचार केला तर आनंदच होईल. मलाही आनंद होईल. साहेबांना उत्सुकता वाटली की आपण बिझनेस करता. आज पहिल्यांदाच ते राजकारणात कसे काय आले, मी त्याचं स्वागत करतो असं देखील म्हणा. आपण काय सांगू? चांगली गोष्ट आहे. शेवटी बघा ते साहेब आहे, मी त्यांना खूप खूप रिस्पेक्ट करतो. आता तुम्ही सगळे पण मला खूप पूर्वीपासून ओळखता आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मी काय बोलू शकत नाही. मी खूप छोटा आहे त्यांच्याबद्दल काय बोलायला. पण त्यांनी ते माझ्याबद्दल असं बोलले हे मला खूप चांगलं वाटलं. माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आणि साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तसं. लोकसभेच्या निवडणुका होऊ पाहत आहेत. युवकांचा वर्ग आपल्या बाजूने उत्साह आहे, युवकांचा देखील आपल्या बरोबर. आपण लोकसभेच्या मतदारसंघात दौरे करणार आहात. जर साहेबांनी सांगितलं तर करीन. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की अजित पवारांना कुटुंबातून राजकारणात एकटं पाडले जाते. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की अजित पवार यांना कुटुंबातून राजकारणात एकटं पाडले जाते. त्यांना विचारा ना, मला माहिती. एका बाजूला आपले भाऊ जय पवार, पार्थ पवार उद्यापासून दौरा, तर दुसऱ्या बाजूला आपण सुप्रियाताईंचा दौरा करणार. कसं पाहताय? सगळेच भाऊ प्रचार करताय, चांगली गोष्ट आहे. गेल्या आठवड्यात अजितदादांनी म्हटलं होतं कुटुंब कुठलंय किंवा कुटुंबाला एकटं पाडलं जाते. त्यानंतर तुम्ही आज राष्ट्रवादी. पण माझं ते मत नाही. म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे कुटुंब कुठलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय. म्हणजे आज माझी आई वडील असं मला नाही वाटत की त्यांना काही एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे. माझे कुटुंब एकच आहे. शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे, राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी तरी ते मानत मेळाव्यामध्ये असं म्हटले की माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त माझ्या विरोधामध्ये सगळे कुटुंब जे आहे ते विरोधामध्ये काम करणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने? नाही, पण ते बघू ना. अजून एक महिना आहे इलेक्शनसाठी. त्याच्यामुळे तेव्हा बघू काय होतंय. आज कुटुंबात मी खूप छोटा माणूस आहे. म्हणजे त्याच्यामुळं आज खरं तर मी फक्त मी कार्य बघायला आलोय, बाकी काय नाही. आज पहिल्यांदा राजकारणात आल्याबद्दल आपलं स्वागत केलेलं आहे. आपल्याला ग्रामपंचायतीपासून वरती जायला आवडेल का डायरेक्ट आपल्याला आमदार? नाही, म्हणजे खालून वर जायला आवडेल. आणि तुम्हाला माहिती आहे की मी किती ग्राउंड लेवलला काम करतो. राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि मी म्हणजे ग्राउंड लेवल पासून मी काम करत आलोय. आणि जर उद्या वरती जायचं असेल तर मग ग्राउंड लेवलचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे असं माझं मत आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून विहिरीची कामं असतील, ओढा खोलीकरणाची कामं असतील, ह्याला प्राधान्य देत आलेलेच आहात. भविष्यात आपले उद्दिष्ट काय असणार? नाही, जे आपण करत आलोय ते आपण करत राहणार. म्हणजे आज आपण 1500 पेक्षा जास्त खोदलेत आणि आपलं
चांगलं नशीब किंवा गुड लक म्हणायचं की 95 किंवा 99% विहिरींना पाणी लागलं. त्याच्यामुळं असंच आम्ही चांगलं काम करत राहते. शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं की पाणी, जर पाणी सगळीकडे असलं पाहिजे. आता दुष्काळ पण आहे, त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडा अजून भर देणार आहे. तुम्ही पक्ष कार्यालयात आज व्हिजिट केली आहे, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार दौऱ्यात प्रत्यक्ष सहभाग घेणार आहात. ते बघू ना, नंतर बघू. येणाऱ्या लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे आणि पवार विरुद्ध पवार असा संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे.